Good morning, student. Once again, welcome to the class. Yesterday we have learned the three sound आणि त्याच्यामध्ये आपण पंक्च्युएशनमध्ये बघितले होते OR, ER, UR, IR और ER. तर हे वर्ड्स आपण बघितले होते आणि ते कंप्लीटसुद्धा केलेले होते आणि ऑड वन आउटसुद्धा आपण बघितलेलं होतं. नेक्स्ट आहे व्होकॅब्युलरी आणि व्होकॅब्युलरीमध्ये आपल्याला वर्ड इन कॉन्टेक्स्ट. तर इथे जे यूज दीज वर्ड्स फ्रॉम द पॅसेज इन सेंटेन्स ऑफ युअर ओन. तर इथे काही वर्ड्स दिलेले आहे पॅसेजमधले. ते वर्ड्स घेऊन आपल्याला स्वतःच्या शब्दामध्ये त्याचे सेंटेन्स तयार करायचे आहे हे वर्ड्स घेऊन. फर्स्ट आहे ट्रॅडिशनल. ट्रॅडिशनलचं जे जसं आपण मराठीत म्हणतो त्याला वाक्यात उपयोग. तर याचा आपल्याला वाक्यात हे जे शब्द दिले आहे त्या शब्दाचा आपल्याला उपयोग करून ते सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. वेविंग अँड निटिंग आर ट्रॅडिशनल कॉटेज इंडस्ट्रीज. सेकंड आहे ओपोनंट. ओपोनंटचा वाक्यात उपयोग आहे द बॉक्सर बाउन्स हिज ओपोनंट ऑन द नोज. बॉक्सर जेव्हा बाउन्स करतो तो त्याच्या काय अपोनंट जो विरुद्ध असतो त्याच्या काय नाकावर काय करतो एक बाउन्स करतो. थर्ड आहे व्हर्टिकली. व्हर्टिकली द लाईन्स ऑफ पेजेस फॉर द ग्राफ बोथ हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली. तर आपण ग्राफ बुक बघितलं असेल तुम्ही ज्याच्यावर आपण ग्राफ काढतो ती बुक्स. तर त्यामध्ये जे लाईन असतात त्या हॉरिझॉन्टल पण असतात आणि व्हर्टिकलसुद्धा असतात. 4 नंबरचा आहे ग्रीड. तर त्याचं जे वाक्यात उपयोग आहे ते चिल्ड्रन इन्क्रीज देअर ग्रीड अँड एनर्जी व्हेन दे प्ले स्पोर्ट रेग्युलरली. जेव्हा मुलं हे रेग्युलरली स्पोर्ट खेळेल तेव्हा त्यांच्यामध्ये जी ग्रीड आहे आणि जी एनर्जी आहे ती इन्क्रीज होणार. 5 नंबरचा आहे फ्लाईट. तर त्याचं वाक्यात उपयोग आहे द फ्लाईट हॅज बीन कॅन्सल ड्यू टू मेकॅनिकल फेलर. तर जी फ्लाईट होती विमानाची तर ती मेकॅनिकल प्रॉब्लेम असल्यामुळे ती कॅन्सल झाली. 6 नंबर आहे कॉम्पिटेटिव्ह. He is a very competitive person, so he won't give up until he wins. तो खूप कॉम्पिटिटिव्ह पर्सन आहे आणि परंतु तो खूप म्हणजे त्याने खूप असं काहीतरी कॉम्पिटिशन करून तो शेवटी विजयी झालेला आहे. म्हणजे त्याने खूप अशा त्याच्या ज्या तर तो कॉम्पिटेटिव्ह पर्सन असल्यामुळे त्याने खूप काही असं अचीव केलेलं आहे त्यामुळेच तो विन झालेला आहे. नेक्स्ट आहे ग्रामर. ग्रामरमध्ये आपल्याला इंडेफिनाईट अँड डिफिनाईट आर्टिकल्स. म्हणजे इंडेफिनाईट मीन्स अनिश्चित आणि डेफिनाईट मीन्स निश्चित. तर आर्टिकल्स आपल्याला बघायचे आहे. जसं आपण ए अँड द हे आपल्याला आर्टिकल्स माहीत आहे. रीड धिस सेंटेन्स. कबड्डी इज अ कॉन्टॅक्ट स्पोर्ट. आता इथे ए हा जो ग्रीन लेटर आहे तो आहे आर्टिकल. ओनली ॲन एजिल पर्सन कॅन परफॉर्म द मालाखांब स्टंट. इथे ॲन आलेला आहे. अँड नेक्स्ट आहे मालाखांब हॅज बीन डिक्लेअर ॲज द स्टेट स्पोर्ट ऑफ मध्य प्रदेश. तर इथे फर्स्ट सेंटेन्समध्ये ए, सेकंडमध्ये ॲन अँड थर्डमध्ये टी द. तर ए अँड द हे काय आहे आर्टिकल्स आहे आणि हे आपण KG1 KG2 पासूनच शिकत आलेलो आहे. इन द सेंटेन्स अबाव ए अँड द आर आर्टिकल्स. आणि हे सर्वांना माहीत आहे की ए अँड द हे आर्टिकल्स आहे. अँड आर्टिकल इज ऑलवेज यूज बिफॉर नाउन्स. आणि आपण हे नेहमी आर्टिकल्स केव्हा यूज करत असतो जेव्हा नाऊन असते त्याच्या अगोदर आपण आर्टिकल्स हे यूज करत असतो. आर्टिकल्स कॅन बी ऑफ 2 टाईप्स, इंडेफिनाईट अँड डेफिनाईट. तर आर्टिकल्स हे 2 प्रकारचे आहेत. इंडेफिनाईट मीन्स अनिश्चित म्हणजे ए अँड. अनिश्चितमध्ये इंडेफिनाईटमध्ये ए आणि अँडचा उपयोग करतो आपण आणि डेफिनाईटमध्ये दचा उपयोग करतो. व्हेन यूज ए व्हेन द सिंग्युलर नाउन रिफर टू बिगिन विथ अ कॉन्सनंट साऊंड. जेव्हा आपण ए कधी यूज करतो जेव्हा एक वचनी नाऊन असलं तर त्याच्या सुरुवातीला जर कॉन्सनंटचा साऊंड जर आलेला असेल तर त्यामध्ये आपण एचा उपयोग करतो. जसं ए गेम, अ गेम, अ पोल अँड अ टीम. वी युजली यूज अँड
व्हेन द सिंग्युलर नाउन रिफर टू बिगिन्स विथ व्हॉवेल साऊंड. आणि जेव्हा अनेक वचन असेल, जेव्हा सिंग्युलर नाउन सुरू असते तेव्हा त्या सुरुवातीला सिंग्युलर नाउनच्या सुरुवातीला जेव्हा व्हॉवेल साऊंड येतो तेव्हा आपण यांचा उपयोग करतो. जसं आता इथं ॲन ॲपल आहे AEIOU, यामध्ये आपण ॲनचा उपयोग करत असतो, त्यामुळे ते व्हॉवेल साऊंडमध्ये आपण यांचा उपयोग करत असतो. ॲन ॲपल, ॲन ऑरेंज, ॲन अम्ब्रेला. तर इथे व्हॉवेल साऊंड आलेले आहे म्हणून इथे ॲन लागलेलं. वी यूज व्हेन अ नाउन बिगिनिंग विथ व्हॉवेल्स इज प्रोनाऊन्स विथ अ कॉन्सनंट साऊंड. आणि जेव्हा प्रोनाऊन्स कॉन्सनंट साऊंडमध्ये असते सुरुवातीला, व्हॉवेल्स हे कॉन्सनंट साऊंडमध्ये असते, तेव्हा आपण ए युनिव्हर्सिटी, इकोलाल, युकॅलिपटस, टी अँड युनिकॉर्न. तर हे कधी यूज करतो, जेव्हा व्हॉवेल्सचा जो प्रोनाऊन्स असतो तो कॉन्सनंट साऊंड आपल्याला येतो, तेव्हा आपण हे ए हा यूज करत असतो. अँड वी यूज ॲन व्हेन अ नाउन बिगिनिंग विथ अ कॉन्सनंट इज प्रोनाऊन्स विथ अ व्हॉवेल साऊंड. आणि जेव्हा कॉन्सनंटचा जो प्रोनाऊन्स असतो तो व्हॉवेल साऊंडमध्ये जेव्हा सुरुवातीला नाउनच्या सुरुवातीला येतो तेव्हा आपण ॲन यूज करत असतो. जसं an honor, an honest man, and honors. We also use a and when we mention a person or a thing for the first time, or when the person spoken to does not already know what he being talk about. जेव्हा सुरुवातीला एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या वस्तूचं जेव्हा आपण पहिल्यांदा नाव घेतो तेव्हा आपण हा जो असतो तो यूज करत असतो. ए हा इनडेफिनेट आर्टिकल्स यूज करत असतो. जसं कबड्डी इज अ स्पोर्ट नेटिव्ह टू तामिळनाडू. मीन एनी पर्सन ऑर थिंग इन जनरल अँड डू नॉट रिफर टू स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल ऑर थिंग. जेव्हा आपण एखादं जनरल पर्सन असते किंवा थिंग असते किंवा ते एखादं खास करून असं ते स्वतःचं व्यक्तिमत्व व्यक्तिगत किंवा वस्तू नसते, तेव्हा आपण ए प्लेयर किंवा अ रूल हे आपण यूज करत असतो. तर बघा इथे काही फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे विथ ए ऑर ॲन. सडनली ब्लँक्स इनक्रेडिबल आयडिया स्ट्रक अमित. आता इथे आय आलेला आहे, तर आय हा काय आहे, वॉवेल्स आहे म्हणून इथे ॲन आलेला आहे, म्हणजे AEIOU इथे ॲन. सेकंड आहे सीमा हॅज ब्लँक युनिक टॅलेंट. तर सीमामध्ये खूप युनिक टॅलेंट आहे म्हणून यू आलेला आहे, म्हणून इथे काय येणार आहे, ए आलेला आहे. थर्ड, अमन वॉज फ्लाइंग ब्लँक काइट एस्टरडे. इथे काय आलेला आहे, कॉन्सोनंट आलेला आहे म्हणून इथे ए आलेला आहे. 4 नंबर, कॅन यू प्लीज फेच मी ब्लँक्स अम्ब्रेला फ्रॉम द कपबोर्ड. तर इथे अम्ब्रेलाचा यू आलेला आहे आणि इथे यू आला असल्यामुळे हा काय आहे, वॉवेल्स आहे म्हणून तिथे ॲन आलेला आहे. नेक्स्ट आहे 5, आय सॉ ब्लँक्स 1 रुपी कॉइन रोल अंडर द सोफा. तर ओ आलेला आहे आणि ओ हा वॉवेल्स आहे म्हणून ए आलेला आहे, ए आर्टिकल आले आहे. 6, आय सॉ ब्लँक्स एलिफंट इन द नेबर्सहुड लास्ट वीक. एलिफंट आलेला आहे आणि एलिफंट हा हा वॉवेल्स असल्यामुळे तिथे ॲन आलेला आहे. तर हे क्वेश्चन नंबर ए जो आहे तो तुम्हाला लिहायचा आहे नोटबुकमध्ये आणि वर्कबुकमध्ये सुद्धा फिलअप करायचा आहे 1 टाइम. सो नेक्स्ट पिरियडमध्ये नेक्स्ट आहे वी यूज द. तर टीएची 10 आर्टिकल्स आहे, तर त्याचा यूज कसा करायचा. जेव्हा एखादा पार्टिक्युलर पर्सनचं किंवा थिंग्स मीन्स वस्तूचं ऑलरेडी तिथे मेन्शन केलेलं असेल तेव्हा आपण टीएची द हा वर्ड्स यूज करतो किंवा हा आर्टिकल यूज करतो. जसं कबड्डी इज अ स्पॉट नेटिव्ह टू तामिळनाडू. द स्पॉट
स्पोर्ट इज व्हेरी पॉप्युलर. तर इथे आलेलं आहे द. किंवा एखाद्या बुकचं जर आपण नाव घेतलं तर त्या बुक्सला सुद्धा टीएच द हा आर्टिकल्स लागतो. जसं आय होप टू रीड द महाभारता अँड द बायबल वन डे. आणि एखादं सिंग्युलर नाऊन असेल आणि त्याला रिप्रेझेंट करायचं असेल आपल्या सर्व क्लासमध्ये, तर त्या सर्व क्लासमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तरी सुद्धा आपण त्याला टीएच द म्हणजे यूज करत असतो हा आर्टिकल. द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. किंवा एखादं मॉन्युमेंट्स आहे किंवा एखाद्या समुद्राचं, रिव्हर्सचं, डेझर्टचं किंवा खूप ग्रुप्स ऑफ माउंटेन्स असे म्हणजे गट असलेला जो माउंटेन पर्वत आहे अशांचं जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तेव्हा आपण टीएच द हा यूज करत असतो. जसं द ताजमहल लुक्स गॉर्जियस ऑन अ फुल मून नाईट अँड द हिमालय आर मॅग्निफिसंट. आणि कधी म्हणजे नेहमीच आपण जेव्हा ॲडजेक्टिव्ह आणि जेव्हा डिग्री आपण करत असतो तेव्हा डिग्रीमध्ये सुद्धा आपल्याला टीएच द हा जो आहे आर्टिकल्स तो यूज करत असतो आपण हायेस्ट डिग्रीसाठी. म्हणजे हायेस्ट डिग्रीसाठी आपण हा टीएच द हा आर्टिकल यूज करत असतो. जसं ही इज द बेस्ट चीप इन शेप इन टाउन. इथे नोट दिलेला आहे की जेव्हा आपण टीएच द हा जो प्रोनाऊन्स आपण जेव्हा प्रोनाऊन्स त्याचा द करतो तेव्हा त्याचं जे प्रोनाऊन्स येते ते थी येतं. आणि जेव्हा आपण यूज अ वर्ड ॲज स्टार्टिंग विथ अ वॉवेल साऊंड आणि जेव्हा हा जो वर्ड्स आपण यूज करतो तेव्हा त्याचा जो साऊंड असतो तो काय असतो, वॉवेल साऊंड असतो. म्हणून त्याला आपण हा टीएच द जो आहे तो त्याचं जे प्रोनाऊन्स आहे ते थी येत असतं. आता क्वेश्चन नंबर बी आहे रीड दिस सेंटेन्स अँड दे से व्हाय द हॅज बीन यूज इन इच. तर आपण इथे काही सेंटेन्स जे दिले आहे ते रीड करायचं आहे आणि ते सेंटेन्स कशासाठी आपल्याला म्हणजे कशासाठी यूज केलेलं आहे तिथे द ते आपल्याला काय करायचं आहे सांगायचं आहे. बघा फर्स्ट आहे द टायगर इज ॲन एजिल ॲनिमल. इथे टायगर आहे म्हणून इथे जसं आपण सुरुवातीलाच एक म्हणजे सर्व क्लासमध्ये जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल हे सिंग्युलर नाऊन तेव्हा आपण टीएच द म्हणून इथे टीएच द टायगर साठी काय केलेलं आहे हे सेंटेन्स यूज केलेलं आहे. द सहारा डेझर्ट इज इन आफ्रिका. तर हे डेझर्टचं नाव आहे म्हणून इथे सुद्धा द सहारा डेझर्ट याच्या खाली अंडरलाईन केलेले आहे म्हणजे याच्यासाठी. नेक्स्ट आहे आय एम द टॉलेस्ट इन क्लास. परत आलेला द म्हणजे हा सर्व क्लाससाठी रिप्रेझेंट करत आहे म्हणून द टॉलेस्ट. नेक्स्ट आहे फोर आय शॉल थ्रू द ड्रेस अवे ॲज इट इज डिसकलर्ड. तर इथे काय आहे निश्चितता दर्शवलेली आहे म्हणून इथे ॲज पासून इट इज डिसकलर्ड इथपर्यंत काय केली आपण अंडरलाईन केली आणि या सेंटेन्ससाठी हा टीएच द जो आहे तो यूज केलेला आहे. 5 नंबरचा आहे द इलियड इज ॲन एपिक. एलियड इज ॲन एपिक रिटन बाय होमर. तर द इलियड इज तर इलियड हे काय आहे फेमस बुक आहे त्यामुळे आपण द हा यूज केलेला आहे. 6 नंबर आहे आय कुडंट बिलीव्ह द साईट दॅट मेट माय आयजेस. तर इथे द कशासाठी आपण यूज करणार आहोत की द इज यूज बिफोर साईट ॲज रिफर टू अ पार्टिक्युलर थिंग्स आहे. तिथे म्हणजे एक पार्टिक्युलर थिंग्स आहे आणि ते थिंग्स आपल्याला सांगायचं आहे वस्तू सांगायची आहे म्हणून तिथे आपल्याला हे द टीएच द हा यूज करायचा आहे. तर अशा प्रकारे हे जे 6 सेंटेन्स आहे इथे आपण द कशा प्रकारे यूज करणार आहोत ते तुम्हाला असाइनमेंटमध्ये मी लिहून देणार आहे. सो तुम्हाला क्वेश्चन नंबर ए आणि क्वेश्चन नंबर बी हा काय करायचा आहे HW करायचा. तर क्वेश्चन नंबर बी जो आहे तो मी तुम्हाला असाइनमेंटमध्ये सॉल्व करून देणार. जसं आता मी सांगितलं तर त्याचं जे द आपण कशासाठी यूज करणार आहोत तर ते द आपण यूज केलेले सेंटेन्स मी तुम्हाला राईट डाऊन करून देणार आहे. सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.